दलित समाजाचं 40% मतदान आपल्याकडे आहे आणि यामुळेच भाजप सरकार सत्तेवर आलं असं सांगणाऱ्या आरपीआय आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे स्वबळावर निवडणूक कधीच का लढवत नाहीत असा सवाल आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत उपस्थित केला। आठवले यांचे हे विधान हास्यास्पद आहे असा टोलाही कवाडे यांनी लगावला। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे राजकीय मेळाव्याच्या निमित्तानं आज कोल्हापुरात आले होते। मेळाव्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची भूमिका स्पष्ट केली। येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाने 2 जागा मागितल्यात, त्यासंबंधी चर्चा वाटाघाटी सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। जातीयवादी आणि धर्मांध शक्तींना सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडी झाली आहे आणि आपण त्यामध्ये सहभागी आहोत आणि 2 जागा आघाडीकडे मागितल्यात असा खुलासाही कवाडे यांनी केला। केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरलंय। दहशतवादी हल्ल्यामुळे देशात सध्या एक प्रकारची बेचैनी पसरली आहे। याचं गांभीर्य लक्षात न घेता मोदी सरकार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंतलंय असा आरोप त्यांनी केला। राफेल विमान खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणीही कवाडे यांनी केली। चौकीदार चोर हे अशी टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सत्तेच्या लोभाने या चोरांच्या टोळीत सहभागी होऊन त्यांनी पुन्हा युती केली आहे असा आरोप कवाडे यांनी केला। यावेळी लता नागावकर, नितीन गोंधळी, जयदीप कवाडे, नंदकुमार गोंधळी, दगडू भास्कर, सोमनाथ घोडेस्वार उपस्थित होते।